नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आता फरफटतच ओढत नैनाला घेऊन घरी येते. सगळेजण पाहत असतात. तेव्हा सगळेजण विचारू लागतात, कुठं होतीस नैना तू? काय झालेलं? तेव्हा कला म्हणते, सांग ना आता सगळ्यांना स्वतःच्या तोंडानी. कुठे गेलेलीस तू? काय करत होतीस? आणि हे सगळं करून तुला काय साध्य करायचं आहे? कला मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि तिची चिडचिड चालू झालेली असते. कला जोरजोरात बोलत असते. नैनाला म्हणत असते, सांग आता सगळ्यांना कळलं पाहिजे, असं म्हणत ती नैनाला बोलत असते. तेव्हा मग नैना काही बोलत नाही तर कला म्हणते की मी सांगते सगळ्यांना. आत्महत्या करायला गेली होती आणि स्वतःच्या तोंडाने तुला सांगणं होत नाही ना. तू कुठे गेली होती, का गेली होती, कशासाठी गेली होती, म्हणून आता मी सांगत आहे. कारण तुला तर ते जमतच नाही. तुझ्याकडून हे करणं शक्यच नाही, बरोबर आहे ना. कारण तुला ह्या गोष्टी कशा जमतील ना. कला मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि ती नैनावर आरोपच करत असते. त्याचवेळी नैना मात्र शांत उभी असते. कला म्हणत असते की तुला लाज वाटायला पाहिजे होती. स्वतः एवढी मोठी चूक केलेली आहे, सगळ्यांची फसवणूक केलेली आहे आणि वरून कांगावा काय चाललं तुझा? आत्महत्या करायला जायचं, घरातून निघून बाहेर काढलं तर मोबाईल बंद करून ठेवायचा. ही नाटकं चाललेली आहेत का तुझी? आणि मग कला म्हणते की तुझी चूक झालेली आहे. आत्ताच्या आत्ता या घरातल्या प्रत्येकाच्या पायावर नाक घासून तू माफी मागायची आहे. कारण तुझं चुकलेलं आहे, तू चुकीची आहे, एवढं लक्षात ठेव. नैनाला मात्र राग आलेला असतो. नैनाला काही सुचत नसतं कारण तिचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो आणि ती तोंडावरती पडलेली असते आणि नैना शांतच असते. कला म्हणते, ऐकायला येत नाही का तुला सांगितलेलं? कारण कलाचं हे जे रौद्र रूप असतं हे अद्वैत पण पहिल्यांदाच पाहत असतो आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. कला म्हणत असते, तुला ऐकायला येते ना सांगितलेलं? कसं आहे, एवढं सगळं केलं, एवढा सगळा कांड तू करायचा, सगळं करून सवरून बाजूला राहायचं आणि त्रास कोणी करायचा? सहन तर घरातल्यांनी त्रास सहन करायचा तुझ्यासाठी. तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? असं म्हणत कला खूप चिडलेली असते आणि नैनावरती आरोप करत असते. म्हणत असते की आत्तापर्यंत या घरातल्या प्रत्येकाने तुला माफ केलेलं आहे, तुझ्या सगळ्या चुका पोटात घातलेल्या आहे, पण तू काय करतेस गं? तू प्रत्येक वेळेस कांगावा करत राहते, प्रत्येक वेळेस तुला जे हवं ते करत राहते. या घरातल्या मनाचा विचार कधीच केलेला नाही. आईबाबांच्या संस्कारांचं काय गं? कारण ते संस्कार तर धुळीतच मिळवलेले आहेत. पण चांदेकरांची इज्जत एकदा तरी विचार केला का? तू जीव द्यायला गेली होतीस त्याच्यामुळं काय झालं असतं? ही चांदेकरांची इज्जत आहे ना, ती तुझ्यामुळं धुळीत मिळाली असती. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हीच इज्जत जी तुला मिळालेली आहे ना, ती फक्त आणि फक्त एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, एका रात्रीत तुला मिळालेली आहे. तू त्यासाठी काहीही कष्ट घेतलेले नाहीत. हे सगळं कमवण्यासाठी आबासाहेबांनी अगदी तिथे जीवाचं रान केलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि ही इज्जत त्यांना मिळालेली आहे. पण तू अशी एका रात्रीत ती इज्जत धुळीच मिळवायला तयार होती. कारण तुला लाजच वाटत नाही ना. तुला प्रत्येक वेळेस तुझा स्वार्थ कळलेला असतो. आता मी एवढं सांगते तरीही तुझ्यात काहीच फरक पडत नाही, कारण तुला जराही लाज वाटत नाही. हे सगळं कला बोलत असते आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत तुझ्या चुका सगळ्यांनी माफ केलेल्या आहेत. पण नाही, काहीही झालं तरीही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तू ज्या काही चुका करत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या चुकांना, तुझ्या चुकांमुळं सगळ्यांना घरात त्रास होत आहे. काहीही असलं तरीही तू ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका तुला कधीच मान्य करायच्या नसतात. कारण प्रत्येक वेळेस तुला जसं वाटेल तसं तू वागत असते. आत्ताही तुझ्या चेहऱ्यावरती जराही पश्चाताप दिसत नाही किंवा जराही तुला तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की तुला त्या गोष्टीचं काहीतरी अपमानास्पद वाटतंय, तुझं चुकलं आहे असं वाटतंय. कारण तुला तुझंच पडलेलं असतं. आजपर्यंत तू फक्त आणि फक्त तुझ्या स्वार्थाचा विचार केलेला आहे, कधीच तू बाकीच्यांच्या मनाचा विचार केलेला नाही. कला मात्र फाड हे बोलत असते आणि अक्षरशः नैनाला ती खेचत आबांकडे घेऊन जाते आणि म्हणते की या घरातल्या प्रत्येकाच्या पायावर नाक घासून तू माफी मागायची आहे, कारण त्या प्रत्येकाची तू गुन्हेगार आहे. असं म्हणत तिने नैनाच्या पायाशी कलाला घेऊन गेलेली असते. पण कला मात्र नैनाला कलाच्या सगळ्यांच्या पायाशी घेऊन गेलेली असते. नैना मात्र माफी मागायला तयार नसते. तेव्हा कलाला खूप राग येतो आणि कला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू माफी मागायची आहे, कारण तुझ्या चुका ज्या घडलेल्या आहेत त्याची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच आहे. हे सगळं कला बोलत असते आणि नैनाला मग त्या आबांच्या पायावरती ढकलते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मग आता नैनाला आबांपासून सुरुवात करायला लावलेली असते. मग आबांनंतर नैना रोहिणीच्या पायावर नाक घासून माफी मागते. त्यानंतर राहुल असतो, रोहिणी झाली, राहुल झाला, त्यानंतर तिथे रजनी असते. सगळ्यांच्या पायावर नाक घासून तिला माफी मागायची असते
आणि या सगळ्या ज्या गोष्टी तिनं चुका केलेल्या आहेत त्या चुकांमुळंच तिच्यावर आज ही वेळ आली असते. ती राहुलच्या पायावरती पण हात जोडून तिथे राहुलच्या पायावर नाक घासून माफी मागत असते. सगळ्यांकडे ती जात असते. खरं तर इथे नैनाला खूप राग आलेला असतो कलाचा, कारण आज कलामुळं तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. आणि त्याचबरोबर हे जे घडत असतं ते इतकं भयानक असतं की तिचा इतका अपमान झालेला असतो, ही गोष्ट तिला सहनच होत नाही. तिला राग तर आलेला असतो, कारण काही असलं तरीही तिच्याकडनं ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांना वाढवण्याचं काम केलेलं आहे ते कलाने केलेलं आहे असं तिला वाटत असतं. ती प्रत्येकाकडे जात असते, ती सगळ्यांकडे जात असते, तेव्हा कुणालाही तिनं माफी मागते या गोष्टीचं जराही नवल वाटत नसतं. कारण नैना किती पोहोचलेली आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं. नैना कोणत्याही थराला जाऊ शकते आणि त्याचबरोबर कशीही वागू शकते हे सगळं लक्षात आलेलं असतं. त्यानंतर नैना आईबाबांच्या जवळ जाते, त्यांच्याही पायावर नाक घासून माफी मागते. त्यानंतर ती अद्वैतकडे येते, अद्वैतच्या पायावरती डोकं ठेवून त्याची माफी मागते. हे सगळं जेव्हा नैना करत असते तेव्हा खरं तर तिला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटलेलीच नसते, कारण आज या कलामुळं माझ्यावरती ही वेळ आलेली आहे, कलामुळे हे सगळं झालेलं आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यामुळं तिला खूपच राग आलेला असतो. तिला ही गोष्ट अजिबात पटत नसते की काहीही झालं तरीही या कलामुळं आज मला हे सगळं सहन करावं लागत आहे. त्यानंतर सगळ्यांची माफी मागून झालेली असते आणि ती तिथून निघत असते. आणि त्याचबरोबर तिथे अद्वैत असतो. अद्वैत म्हणतो, थांब नैना. अद्वैतने नैनाला थांबवलेलं असतं आणि तो नैनाला म्हणत असतो की तू सगळ्यांची माफी मागितली पण खरेची माफी मागितलेली नाही, कारण तुझ्यामुळं खरेला सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे आणि तुला खरेचीही माफी मागावी लागणार आहे. आणि त्या क्षणी खरं तर नैनाला खूप राग येतो, कारण नैना भयानक चिडलेली असते. कारण कला एकतर तिच्यापेक्षा लहान आहे, कलामुळे हे सगळं झालेलं आहे आणि आता मला कलाची माफी मागायला लागत आहे असं तिला वाटत असतं. शेवटी तिच्याकडे ऑप्शन नसतो, ती जाते आणि कलाच्या पायावरती हात ठेवून नाक घासून तिची माफी मागते आणि हात जोडून कलाच्या पुढे उभी राहते आणि म्हणते की आय एम सॉरी कला, असं रागाने बोलत असते आणि म्हणत असते की या सगळ्याचा बदला मी घेणार आहे, कारण हे सगळं मला तुझ्यामुळं करावं लागलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहे, असं हे सगळं ती मनातल्या मनात बोलत असते. कारण आता जी नैना आलेली आहे ती पेटून उठलेली आहे. म्हणजे आता खूप मोठं वादळ कलाच्या आणि अद्वैतच्या आयुष्यात घेऊन येण्याचा तिने प्लॅन केलेला असतो. कारण नैना म्हणत असते की मनातल्या मनात तिचं बोलणं सुरू असतं की मी आत्महत्या करायचा प्लॅन केलेला, कारण मला वाटत होतं सगळे चांदेकर तिथे येतील आणि सगळे चांदेकर मिळून माझी माफी मागतील, मला थांबवतील आणि मग मला मानाने घरी घेऊन येतील, कारण माझं काहीही चुकलेलं नाही, असा नैनाचा प्लॅन असतो. म्हणून तिनं हे सगळा डाव रचलेला असतो, पण तिचा डाव कलाने एका सेकंदात उलटवलेला असतो. इकडं कलाच्या आईला खोकला येऊ लागलेला असतो, ती बिचारी रडत असते. कला म्हणते की थांब, मी पाणी आणते तुझ्यासाठी, असं म्हणत कला पाणी आणायला जात असते. आणि त्याच वेळी तिथे जे घडत असतं ते पाहून खरं तर एवढा मोठा धक्का सगळ्यांना बसलेला असतो. पण नैना आता तिथं बोंबलायला सुरुवात करते. ती म्हणते की थांब कला, कारण काही झालं तरी आता मला बोलायचं आहे. आत्तापर्यंत तुमचं सगळ्यांचं मी ऐकून घेतलेलं आहे, पण आता मी बोलणार आहे, आता कोणीही बाकीचं बोलायचं नाही, हे सगळं ती बोलत असते. कारण तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर आरोप करून रिकामे झालेले आहात, पण या सगळ्याला जबाबदार कोण आहे, कारण हे सगळं कोणामुळं झालेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते, आता तुला काय बोलायचं आहे, अजून निर्लज्जासारखं अजून तोंड उघडून बोलत आहे, तुला लाज कशी वाटत नाही, असं कला तिला बोलत असते. कारण तू चुका केलेल्या आहेत आणि त्या चुकांची शिक्षा तुला मिळालेली आहे. तेव्हा इकडे नैना म्हणत असते, बाद झालं कला, तू ना या घरातल्यांसमोर प्रत्येक वेळेस मला विलन ठरवलेलं आहे, मला दोषी ठरवलेलं आहे, परंतु आज मी सगळ्यांच्या समोर दाखवून देणार आहे की खरं विलन कोण आहे ते, असं ती म्हणत असते. आणि त्याचवेळी राहुल म्हणत असतो की बाद झालं, आत्ताच्या आत्ता हिने आपल्या घराच्या बाहेर व्हायचं आहे, हिला आपल्या घरामध्ये राहायचा अजिबात अधिकार नाही, असं राहुल म्हणत असतो. आणि त्याचबरोबर राहुलचं म्हणणं असतं की काही झालं तरी ही मुलगी आपल्या घरात मला नको आहे, कारण हिचा आणि माझा काहीही संबंध नाही, हे राहुल बोलत असतो. त्यावेळेस नैना मात्र आता सगळ्यांच्या समोर हात जोडून उभी असते आणि ती म्हणत असते की मान्य आहे, मला माझं चुकलेलं आहे, पण या सगळ्याची सुरुवात कोणी केली, मी चांगलं अद्वैतबरोबर लग्नाला तयार झालेली होती, माझं आणि अद्वैतचं लग्न होणार होतं, माझ्या घरी येऊन मला प्रेमात कोणी पाडलं, मला कोणी खोटी आशा दाखवली, तर या राहुलने दाखवलेली आहे ती खोटी आशा मला, कारण या राहुलने माझ्याशी चुकीचं वागलेलं आहे, त्याने माझ्या बाबतीत हे सगळं केलेलं आहे, हे सगळं नैना बोलत असते. नैनाचं असं म्हणणं असतं की राहुलने मुद्दामहून हे सगळं केलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी मला सहन करायला लागलेल्या आहेत,
कारण ऐनवेळी लग्न मंडपातून अद्वैत आणि माझं लग्न ठरलेलं होतं. ऐनवेळी लग्न मंडपातून मला कोण घेऊन गेलेलं आहे तर राहुल घेऊन गेलेला आहे. त्याने मला लग्न मंडपातून पळवून नेलेलं आहे आणि त्यानंतर लग्न झालेलं नसतानाही, कारण मी त्याच्याबरोबर हॉटेलवर राहिले, तिथंही तो मला खोटी आश्वासनं देत होता. मी त्याला म्हणत होते की आपण लग्न करूया, घरी सांगूया. तो मला म्हणायचा की हो आपण करूया लग्न. हे सगळं चाललेलं होतं. पण अचानक काय केलं राहुलने, तर राहुलने पुन्हा पुन्हा माझ्याशी गद्दारी केली आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी तयार झाला. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे कलालाही खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कारण काही झालं तरीही इकडे नैना सर्वांच्या समोर हे बोलत असते. कला म्हणत असते, पण तेव्हा तुझी अक्कल कुठे गेली होती? तू का गेलेली पळून? तुझं लग्न ठरलं होतं ना चांदेकर सोबत, मग तू पळून जायची गरज काय होती? आणि आत्ता तुला हे सुचतंय का? असं कला तिला बोलत असते. तेव्हा मात्र तिला खूप राग येत असतो. ती म्हणत असते, आत्ताही तू माझ्यावर आरोप करते कला, मग तुम्हाला राहुल जे वागलेलं आहे ते कोणालाच दिसत नाही, कारण राहुलने माझ्याशी चुकीचं वागलेलं आहे. कला म्हणत असते, नैनाताई हे जे काही बोलतेस ना, ते बोलताना तुझ्या चेहऱ्यावर जराही वाटत नाही आहे की तुला या सगळ्याचा पश्चाताप होत आहे किंवा हे सगळं चुकून तू बोलत आहे. हे सगळं जे बोलत आहे ते मुद्दाम बोलत आहे. मग ह्या गोष्टी तेव्हा सांगायच्या होत्या. चांदेकरसोबत तुझं लग्न जमलेलं होतं ना, मग ते लग्न मोडून जायची गरज काय होती तुला? हे सगळं ती बोलत असते. तेव्हा ती सांगत असते, हो तेव्हा मी फसले, या राहुलच्या जाळ्यात मी फसले. कारण या राहुलने मला लग्नाचं आमिष दाखवलेलं होतं आणि मला सांगितलेलं होतं की हा जो चांदेकरांचा जो पैसा आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. हे सगळं त्याने मला सांगितलेलं होतं आणि म्हणून मी फसत गेलेले होते. खरं तर मला चांदेकरांच्या घरात लग्न करायचं होतं, मान्य आहे मला. त्याचवेळी ती राहुलकडे येते आणि राहुलवर आरोप करू लागते की अद्वैतसोबत माझं लग्न ठरलेलं असताना भर लग्न मंडपातून मला कोणी पळवून नेलेलं आहे ते सांगायचं आहे. कारण तू मला पळवून नेलेलं आहे. तू मला म्हणालेला होता की लग्न मंडपातून पळून जायचं आहे आणि ऐन लग्नाच्या वेळी मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यासाठी, तुझ्यावरील प्रेमासाठी मी पळून आले आणि हे सगळं कशासाठी केलं तर तुझ्यावरच्या प्रेमासाठी केलं. आणि त्यानंतर तू काय करायला निघाला, तर तू दुसऱ्या मुलीशी लग्न करून रिकामा होत होता. कारण तुला एकदाही वाटलं नाही की मी तुझ्यासाठी जे केलेलं आहे त्यासाठी तू माझ्यासाठी थांबावं, तुला एकदाही वाटलेलं नाही. आणि तू मात्र सरळ सरळ माझ्यावरती आरोप लावून लग्न करत निघाला होता. तू एकदाही विचार केला नाही. जेव्हा तुझ्याशी लग्न झालेलं नव्हतं तरीही मी तुझ्याबरोबर हॉटेलवर एका रूममध्ये राहिले. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की तेव्हाही मी तुला सांगितलेलं होतं, कारण तू खोटारडे आहे. आता तुझे आरोप सगळ्यांच्या समोर आलेले आहेत म्हणून तू माझ्यावर आरोप करत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी तुझे आरोप हे मान्य करणार नाही, असं इकडे राहुलचं म्हणणं असतं. राहुल बोलत असतो आणि तो म्हणत असतो की मामा बोल. तेव्हा रोहिणी म्हणत असते की बाद झालं, आता तुझा खोटारडेपणा समोर आलेला आहे म्हणून तू माझ्या मुलावर वाटेल ते आरोप करू नकोस. तेव्हा नैना म्हणत असते, मी वाटेल ते आरोप करत नाही रोहिणी मॅम, जे खरं आहे तेच तुमच्यासमोर मी मांडत आहे. कारण या राहुलने मला फसवलेलं आहे. राहुलने माझी फसवणूक केलेली आहे आणि हे खरं आहे, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. कारण माझं अद्वैतबरोबर लग्न होणार होतं, माझा सुखाचा संसार होणार होता, पण याने मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. मग सगळेजण नैनाला म्हणत असतात की तुला कळत नव्हतं का, तुझं तर अद्वैतसोबत लग्न ठरलेलं होतं, मग तू राहुलबरोबर प्रेमाच्या जाळ्यात अडकायची गरजच काय होती? तेव्हा नैना म्हणत असते की मी काय करणार होते आणि हे नाटक करणं मला भाग पडलं. कारण राहुल हा दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार झालेला होता आणि तो लग्न करून सेटलही होत होता. तेव्हा त्याने माझा विचार नाही केला. खऱ्या फसवणुकीला सुरुवात केलेली आहे ती या राहुलने केलेली आहे आणि त्याने माझ्याशी चुकीचा वागलेला आहे, त्याने माझ्याशी गद्दारी केलेली आहे, त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे, असं नैना सगळ्यांच्या समोर तिथं सांगत असते आणि म्हणत असते की या सगळ्याची सुरुवात मूळ राहुलनं केलेली आहे. तो या सगळ्यामध्ये दोषी आहे. आणि रोहिणी मॅम आठवते का तुम्ही काय काय केलेलं आहे ते, असं म्हणत तिने आता रोहिणीचं हे बिंग फोडायला सुरुवात करत असते. रोहिणीला मात्र भीती वाटू लागते की आता आपलं काही खरं नाही. राहुल तर पूर्णपणे एक्सपोजच झालेला असतो आणि त्यानंतर रोहिणीला आता भीती वाटत असते की जर हिने आणखी काही बोलायला सुरुवात केली तर. तरीही राहुल आणि रोहिणी तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतात. पण नैनाला आता कांगावा करायची सवयच लागलेली असते. ती म्हणत असते की मी काय करू, माझ्याकडे कोणता ऑप्शन होता, मग मी आत्ता जे जीव द्यायला गेली होती ती त्यावेळेस द्यायला पाहिजे होतं. मला वाटलं होतं की मी हे केल्यानंतर मला माझा राहुल परत मिळेल, माझ्या राहुलचं प्रेम मला परत मिळेल. आणि पण झालं मात्र वेगळंच. कारण राहुलला तर त्या गोष्टीची जराही जाणीव नाही, त्याने माझा स्वीकार केलाच नाही. एवढं मी बाळाच्या बाबतीत सांगितलं तरीही
त्याने माझा स्वीकार केलाच नाही हे सगळं ती बोलत असते. कलाला मात्र राग आलेला असतो आणि राहुल आणि रोहिणी मात्र म्हणत असतात की आता तू सगळ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आता हे बोलून आणखी तुझ्याबद्दल जर तुला वाटत असेल की सगळ्यांनी तुला समजून घ्यावं पण ते शक्य नाही. राहुल म्हणतो की या मुलीसोबत माझा जराही संबंध नाही, मी हिचा कधीच बायको म्हणून स्वीकार करणार नाही. हे सगळं राहुल बोलत असतो आणि नैना मात्र मूर्खासारखी वागत असते. नैनाचं असं म्हणणं असतं की या राहुलनेच मला फसवलेलं आहे. ती वाटेल तेव्हा आरोप करत असते. इतक्या वेळ कलाला बोलून घेतलेलं असतं आणि आता ती राहुलला बोलत असते. ही सगळी तिची नाटकं चाललेली असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे संगीता त्याचबरोबर घरातील सगळे पाहत असतात. रोहिणी म्हणत असते की मग तू तुझ्या आईवडिलांना सांगायचं होतं. असंही त्यांना उठसूट चांदेकरांच्या घरी येऊन राहायला आवडतच असतं. आले असते ते आणि राहिले असते इथं. त्यांना सवयच आहे ना तशा पद्धतीनं वागायची. हे सगळं रोहिणी बोलत असते. तेव्हा सगळेजण पाहत असतात आणि राहुलही म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता या मुलीला घराच्या बाहेर काढायचं आहे. आणि तेव्हा अद्वैत म्हणतो की थांबा, कारण राहुल तू विसरतोयस, या गोष्टीला सुरुवात तू केलेली आहे, तुझ्यामुळं तिनं चुकीची वागत गेलेली आहे. आणि मग आत्ता तर चक्क अद्वैतनं नैनाची बाजू घेतलेली असते आणि इथे सगळा गोंधळ होतो. अद्वैत म्हणतो की हो, कारण तिने चुकीची वागली, मान्य आहे मला, तिनं भरभर मंडपातून लग्नातून पळून गेली, पण राहुल तिला पळवून नेणारा, मंडपातून पळवून नेणारा तर तूच होतास ना रे. तूच तिला पळवून घेऊन गेलास ना. मग आता तिच्यावर आरोप कशासाठी करतोस तू हे सगळे? म्हणजे हे सगळं तू केलेलं आहेस आणि आता तिनं खोटं वागली तर तू तिच्यावर आरोप करत आहे. तेव्हा सगळेजण अद्वैतकडे पाहत असतात. रोहिणी आणि त्याचबरोबर सरोज या दोघींनाही धक्का बसलेला असतो. रोहिणी म्हणत असते अद्वैत आता तू त्या नैनाची बाजू घेऊन आम्हाला बोलणार आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो चुकीचं काय बोलतोय मी, कारण मान्य आहे मला तिचं चुकलेलं आहे, तिनं चूक केलेली आहे, परंतु या सगळ्याची सुरुवात कुणी केलेली आहे? या सगळ्याची सुरुवात केलेली आहे ती या राहुलने केलेली आहे. या सगळ्याला जबाबदार हा राहुल आहे. त्याच्यामुळंच हे सगळं घडलेलं आहे. जर त्याने या सगळ्याची सुरुवात केलीच नसती, त्याने जर तिला लग्न मंडपातून पळवून नेलं नसतं तर आज ही वेळच आली नसती. नैनाला मात्र खूप बरं वाटत असतं. अद्वैतनं तिची बाजू घेतलेली आहे या गोष्टीचा आनंद तर तिला झालेलाच असतो. परंतु तिच्या डोक्यात मात्र जराही येत नसतं की या सगळ्याचे परिणाम पण तिलाच भोगावे लागणार आहेत. त्यावेळेस इकडे राहुल म्हणत असतो मामा बोल काहीतरी, खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं राहुल बोलत असतो. आणि त्याचवेळी तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या इतक्या भयानक होत्या. आणि आता राहुल विचार करायला लागतो. राहुल म्हणतो की ही मुलगी माझ्यावरती आरोप करत आहे, मी अजिबात हिचं ऐकून घेणार नाही, कारण काही झालं तरी हिचा आणि माझा काहीही संबंध नाही. हे सगळं राहुलचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळी राहुल म्हणत असतो की माझा आणि हिचा काही संबंध नाही, मान्य आहे मला, पण ही पण तेवढीच दोषी होती ना या सगळ्याला. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी अद्वैत म्हणत असतो की राहुल तू चुकलेला आहे आणि चूक तुझ्याकडनं झालेली आहे. हे सगळं राहुलला अद्वैत बोलत असतो. त्यावेळेस सरोजला राग येतो आणि सरोज म्हणतो काय झालं अद्वैत तुला, नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे? कारण आता तू या नैनाची बाजू घेऊन चांदेकरांच्या घरच्यांवरती आरोप करणार आहेस का? हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इतका मोठा धक्का असतो की अद्वैतला कळतच नसतं. अद्वैत म्हणत असतो की तुमचं चुकलेलं आहे आणि राहुल तू चुकीचा आहेस, कारण काही झालं तरी नैनाच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते मलाही मान्य नाही, पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे राहुल तू चुकलेला आहे, तू तिला लग्न मंडपातून घेऊन गेलेला होता म्हणून या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा सरोजला धक्का बसलेला असतो, रोहिणीला धक्का बसलेला असतो. सरोज म्हणत असते की आज तू या मुलीची बाजू घेऊन बोलत आहे, अद्वैत हा बदल झालाय तुझ्यात. सरोजला राग येत असतो. इतके दिवस अद्वैत कलाची बाजू घेत होता इथपर्यंत ठीक होतं, पण आज तर त्याने नैनाचीही बाजू घेतलेली आहे आणि नैनाच्या आईवडिलांवरती आरोप रोहिणी करत असते. रोहिणी म्हणत असते की तुझ्या आईवडिलांना सांगितलं असतं ते आले असते आमच्याशी बोलायला. या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचवेळी आता कला त्याचबरोबर घरातील सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि मग आबा बोलायला लागतात. आबा म्हणत असतात की बास झालं, आत्तापर्यंत या सर्व गोष्टी ज्या घडत होत्या त्या इतक्या विचित्र होत्या, पण आता आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, या मुलीला जर आपण घराच्या बाहेर काढलं तर ती चांदेकरांची बदनामी करणार आहे. ती फक्त आणि फक्त चांदेकरांची बदनामी करू शकते आणि चांदेकरांची बदनामी व्हायला नको असेल तर आपल्याला हा एक निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि आबा म्हणतात की या मुलीला मी घराच्या बाहेर काढणार नाही, कारण बाहेर जाऊन ती चांदेकरांची बदनामी करणार आहे. आत्तापर्यंत चांदेकरांची आबरू मी प्रत्येक वेळेस जपायचा प्रयत्न केलेला आहे,
परंतु ही मुलगी फक्त आणि फक्त चांदेकरांच्या अब्रूवरच उठलेली आहे आणि चांदेकरांच्या बाबतीत चुकीचंच वागत आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. नैनाचा हेतू साध्य झालेला असतो. तिला चांदेकरांच्या घरात यायचं असतं आणि ती चांदेकरांच्या घरात आलेली असते. त्यामुळं तिच्या डोक्यात हे सगळं वारं सुरू झालेलं असतं आणि त्याचवेळी कला आणि अद्वैतला धक्का बसलेला असतो. कारण मान्य आहे नैनाची चूक झालेली आहे आणि नैनाला घराच्या बाहेर काढलंच पाहिजे असं कलालाही वाटत असतं. परंतु इकडे आता पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत रूममध्ये आलेला असतात. कला म्हणत असते की चांदेकर, तुला आठवते का रे, आपण दोघं कितीही भांडत असलो तरीही जेव्हा वेळ येते तेव्हा एक टीम बनवून सगळ्यांशी लढत असतो आणि सगळ्या गोष्टींवर सोल्युशन काढत असतो. हे सगळं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आपण ना दोन वेगवेगळ्या भिन्न विचारांची भिन्न माणसं आहोत. आपण दोघं एकत्र कधीच येऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव. कला म्हणते की तसं कसं म्हणतोस तू? प्रत्येक वेळेस तर मला जेव्हा गरज असते तेव्हा माझ्या पाठीशी तर उभा असतोस ना. आणि मग हे सगळं बोलून काय होणार आहे? हे सगळं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आपण वेगवेगळी माणसं आहोत. कलाला राग आलेला असतो, कारण कलाला असं म्हणायचं असतं की आपण शेवटी एक आहोत, पण अद्वैत तर हे मान्य करायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे की प्रत्येक वेळेस आपण जरी या सर्व गोष्टी करत असलो तरीही आपण वेगळी माणसं आहोत. तेव्हा अद्वैतच्या या बोलण्याचा कलाला राग येतो आणि कला अद्वैतच्या अंगावर उशी फेकून मारते आणि अद्वैतला म्हणू लागते की हे सगळं जे काही घडत आहे ना, हे सगळं तुझ्यामुळंच होत आहे. कला आणि अद्वैत यांच्यामध्ये भांडण सुरू झालेलं असतं आणि कला आणि अद्वैत एकमेकांना उशी फेकून मारू लागलेले असतात. आता अक्षरशः एवढी भांडणं वाढलेली असतात की पूर्ण रूममध्ये त्या कापूस झालेला असतो, उशा फाटलेले असतात आणि त्यातला कापूस सगळा बाहेर पडलेला असतो. कला आणि अद्वैत एकमेकांबरोबर भांडत एकमेकांच्या जवळ कधी येतात हे त्यांनाही कळत नाही. कला पडत असते तेव्हा अद्वैत तिला हात देतो, सावरतो आणि तिला खेचतो. त्यावेळेस ती कला अद्वैतच्या मिठीत आलेली असते. कला आणि अद्वैत यांचा हा रोमांस इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघंही खरंच खूप खुश असतात आणि फायनली कला अद्वैत पुन्हा एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा सुखी संसार सुरू झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.